आंध्र प्रदेशातील सुंदर डोंगरांमध्ये वसलेल्या श्रीशैलम येथे भगवान शिवाचे पवित्र ज्योतिर्लिंग आहे, ज्याला मल्लिकार्जुन म्हणतात. ही गोष्ट आहे आईवडिलांच्या प्रेमाची आणि शहाणपणाची. भगवान शिवांचे कुटुंब. भगवान शिव आणि माता पार्वती यांना 2 पुत्र होते, कार्तिकेय आणि गणेश. एकदा दोघांनाही आधी लग्न करायचे होते. तेव्हा भगवान शिवांनी एक स्पर्धा ठेवली. जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून आधी परत येईल त्याचे लग्न आधी होईल. कार्तिकेय आपल्या मोरावर बसून जगप्रदक्षिणेसाठी निघून गेले. पण बुद्धिमान गणेशांनी वेगळा विचार केला. त्यांनी आईवडिलांभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि म्हणाले, माझ्यासाठी तुम्हीच माझं संपूर्ण जग आहात. शिवपार्वती गणेशांच्या शहाणपणावर खूप खुश झाले आणि त्यांनाच विजेता घोषित केले. बरं, कार्तिकेयांचा विरह. कार्तिकेय परत आल्यावर त्यांना सगळं कळलं. ते दुःखी झाले आणि श्रीशैलमच्या डोंगरावर जाऊन राहू लागले. आपला मुलगा दुःखी आहे हे पाहून भगवान शिव आणि माता पार्वती त्याला समजावण्यासाठी तिथे गेले. त्याला एकटं वाटू नये म्हणून तेही तिथेच राहिले. तेथे भगवान शिव मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले. मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिव. गोष्टीचा बोध. आईवडिलांचे प्रेम नेहमी आपल्यासोबत असते. वेगापेक्षा शहाणपणा मोठा असतो. देव दुःखी मनाजवळ सदैव राहतो. हर हर महादेव.